आपलं कसं आहे मित्रांनो, ना भाजप, ना शिवसेना, ना कोणता पक्ष. आपलं फक्त शेतीकडं आणि शेळ्यांकडं लक्ष. काय करता कोणाच्या भानगडीत पडून, कोणाच्या सतरंज्या उचलून, कोणाच्या मागं लागून. ते काय देणार आहे आपल्याला आयुष्यभर. आपल्यालाच आपली भाकर कशी आयुष्यभर जाईन याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. हे सतरंज्या उचलणं तर याच्यात त्यांच्या मागं लागण्यात आपलं आयुष्य बरबाद करण्यात काही मजा नाही. त्याच्यापेक्षा आपला व्यवसाय करा काहीतरी. या व्यवसायामधूनच आपल्याला चांगली वाटचाल होऊ शकते आणि आपला याच्यातूनच फायदा होऊ शकतो मित्रांनो. कोणाच्या मागं फिरून आणि कोणाची चाकरी केल्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय आणि शेती केलेली कधी पण फायद्याची असते. त्याच्यामुळं आपलं कसं आहे माहिती आहे का, निवांत शेतामध्ये असतो आपण. कोणी येऊ कोणी जाऊ आपल्याला काही गरज नसते. आपण फक्त आपला बस हेच आपले साथीदार, हेच आपले मित्रमंडळी, हेच आपल्याला साथ देणारे आहेत. बाकी तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला मित्रमंडळी साथ देतील. पैसा नसेल तर तुम्हाला कोणीच साथ देणार नाही, तुमच्या जवळ पण उभं राहणार नाही. कारण की ही रिअल स्टोरी माझी आहे मित्रांनो. ज्यावेळेस माझे बरे दिवस होते त्यावेळेस माझे मित्रमंडळी माझ्यासोबत होते. आज एकही मित्र आपल्याजवळ उभं राहत नाही, कारण की परिस्थितीनुसार मित्र बदलतात. त्याच्यामुळं मित्र पण असे पाहिजे की ते संकटात पण कामी आले पाहिजे. पण आजकालचा विषय कसा झाला माहिती आहे का, हस हस आजकाल सगळं पैशाकडे आहे. ज्याच्याकडे पैसा त्यालाच किंमत आहे. बरोबर आहे की नाही. चला असू द्या, काही अडचण नाही. आपण आपल्या हिशोबानं वागायचं, आपण आपल्या हिशोबानं आयुष्य काढायचं मित्रांनो. कारण की आयुष्यात आपण एकटेच आलेलो आहोत आणि एकट्यालाच जायचं आहे. कोणी सोबत आलेलं नाही आणि कोणी सोबत येणार पण नाही. त्याच्यामुळं आता फळाटी उपटणं झालेली आहे आणि शेळ्या चारायला सोडलेला आहे मित्रांनो. माझा म्हणण्याचं तात्पर्य एकच की आपल्याला आपली शेती आणि आपला व्यवसायच साथ देणार आहे. बाकी तुम्ही किती कोणाच्या पुढं केलं तर तुम्हाला जे आजकाल कसं माहिती आहे की कलयुग मतलबी आहे. इथं स्वतःचा फायदा बघतात, आपला फायदा नाही. ते समोरचा स्वतःचा फायदा बघतो. ज्यावेळेस त्याचा फायदा पूर्ण होतो त्यावेळेस तो आपल्याला सोडून देतो. त्याच्यामुळं कधी पण या कलियुगामध्ये हुशारीनं राहायचं मित्रांनो. आणि आपण आपलाच व्यवसाय करायचा. आपलं कुटुंब कसं याच्यामध्ये कुटुंबाचं कसं भागल याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण कोणी रुपये देत नाही मित्रांनो. जो अनुभव मला आलेला आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. चला तर आता शेळ्या चारण चालू आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण विचार करत जा. कारण की आपण स्वतः आलेलो आहे आणि स्वतःच जाणार आहे. देह एकटाच जाणार, एकटाच आलेला आहे. नातेवाईक कोणी सोबत येणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळं स्वतःच विचार करा. लोक स्वतःच विचार करतात आणि आपल्यासारख्याचा फायदा घेतात. बरोबर की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा.